नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपलं बघू शकतात टमाट्याची सेटिंग चालू आहे आणि त्याचबरोबर शेंडाई चालू आहे. तर आपण ह्याला 1261 19 आणि ह्युमिक सोडलं होतं 3 दिवसाआधी. तर आज आपण एक डोस घेणार आहोत ह्याला ड्रिपद्वारे. तर तर बघू शकतात आपली बांधणीची बी तयारी झाली आहे. तार काठी उभी झाली आहे. आता आपण 1-2 दिवसात बांधणी करून घेणार आहे. त्याचबरोबर तण नियंत्रण करायचं आहे आपल्याला. जर आपले कीड रोग जर नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला तण नियंत्रण नक्कीच ठेवलं पाहिजे. तर आपण बघूया आपण पुढील प्रमाणे डोस काय घेतला आहे. तर आपण घेतलं आहे मॅग्नेशियम सल्फेट एकरी 4 किलो. त्याचबरोबर एमओपी पोटॅश घेतलेला आहे. त्याचप्रमाणे एकरी 4 किलो. तर आपल्याला एक महत्त्वाची टिप्स सांगतो, ती लक्षात ठेवा तुम्ही. आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट सोबत युरिया जमतो, जर काय जमत नाही ते सांगतो तुम्हाला. आपल्याला कॅल्शियम नायट्रेट जमणार नाही मॅग्नेशियम सोबत. त्याचबरोबर फॉस्फरस जमणार नाही. जर तुम्ही एकत्र सोडलं ड्रीपद्वारे तर आपलं ड्रीप चॉकअप होण्याची शक्यता आहे खूप. आणि आपल्या पिकाला जे आपण खत सोडतो त्याचं काहीच अपटेक होणार नाही. त्याचं मॅग्नेशियम फॉस्फेट हा घटक तयार होतो त्यातून. तर आपलं पीक जे आहे ते काहीच उचलू शकणार नाही. तर आपण फॉस्फरस आधी 4 दिवस आधी सोडलेलं पाहिजे. त्यानंतर आपण मॅग्नेशियम सल्फेट 3-4 दिवसाने सोडू शकतात. आणि आपल्या साईजसाठी आपण पोटॅश घेतलेला आहे. बघू शकता सेटिंग झाली आहे. आणि आपल्याला त्यासोबत ड्रीपद्वारे सोबत आपल्याला भुरी आणि डावणीचं अत्यंत काटेकोरप्रमाणे आपल्याला नियोजन करायचं आहे. जर आपल्या प्लॉटमध्ये भुरी जर आलेली असेल तर आपल्याला सल्फर 30 ग्राम प्रति 20 लिटर पंपासाठी स्प्रे घ्यायचा आहे. आणि जर डावणी असेल तर आपल्याला कॅब्रिटॉप नावाने जे बाहेर कंपनीचं भेटतं त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. हे दोन्ही एकत्र करून नाही स्प्रे घ्यायचा. 3-4 दिवसाचा गॅप घेऊन आपल्याला कॅब्रिटॉप आणि सल्फरचा स्प्रे घ्यायचा आहे. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.